ईश्वरा होय तुझ्या रक्तानं आज दिवाळी साजरी करणारा तुझा ईश्वर काय दिला? या सरपंचाच्या वाड्यावर रक्ताची दिवाळी साजरी करतात ते सरपंचाच्या वैराच्या रक्तानं. भाऊ सरपंच माझ्या वडिलांचा आणि भावांचा खून केला. आज वेळी तू माझ्या डोळ्यात उतरलाय. हे रक्त म्हणून आजच्या रक्तानं बरोबर माझे हात दिसत आहेत. तुला हात दिसत असतील पण मला तुझं सारं शरीर दिसतंय रक्तानं भरभरलेलं. होय तुझ्या रक्ताला रेमोटपर्यंत जाय तू नापेक्षा तुझा सराव होऊन करून देऊ नये. तुला बंदुकीने नाही मारणार. जसा तू माझ्या बाबाला आणि भावाला ठार केलास तसाच तुलाही ठार करणार. अरे फरशीत काय बंदूक तरी घेऊन आलाच नाही. या बंदुकीनं गोळ्या फार पडणार आहे आणि पडलास तर या ईश्वराच्या छातीवर धूळ म्हणून पडते. आता ही तुझी फरशी म्हणजे गवताची काडी वाटते मला. आता कशी मोडतो बघ. जय खंडोबा जय दादा. आता बघ अडव्या अशीच मान मोडली होतीस ना माझ्या भावाची आणि बापाची. बस आता एकुलता एक पोरगा निर्वास करून टाकतो. बाबा 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 शेवटी ईश्वराने डाव साधला. बाबा मी तुम्हाला सांगतो कुणाचा खून करू नका म्हणून तुम्ही तुमच्या हातानंच स्वतःचं मरण. बाबा बाबा प्रताप कोण कोण आहेस तू? सर्व सांगतो पण आधी आपल्याला ईश्वराची भेट घ्यायला हवी. ईश्वर डाकूची अरे त्यानंच माझ्या बाबाला ठार केलं. मला थोड्यापूर्वी समजलं